न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। IRS अधिकारी अपूर्वा मंदा यांच्या हस्ते रसायनीमधील फिट इंडिया वीकचे दिमाखात उद्घाटन। महात्मा एज्युकेशनल सोसायटीचे HOC इंटरनॅशनल स्कूल रसायनी येथील भव्य मैदानावर सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी फिट इंडिया वीकचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन IRS अधिकारी रिजनल डायरेक्टर कुमारी अपूर्वा मंदा यांच्या हस्ते करण्यात आले। भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मीट द चॅम्पियन हा उपक्रम अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ॲथलेटिक्स आणि व्हॉलीबॉलसाठी STC विस्तार योजना नावाचा क्रीडा प्रोत्साहन योजना अंतर्गत हे HOC इंटरनॅशनल स्कूल रसायनी हे केंद्र दत्तक घेतले होते। या ठिकाणी भारताचे सचिन खिल्लारी पॅरा ऑलिम्पिक 2024 चे रौप्य पदक विजेते HOC इंटरनॅशनल स्कूलच्या नवोदित खेळाडूंशी यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले। यावेळी HOC इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा महोत्सवी वर्ष 2024 ते 25 या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा अपूर्वा मंदा यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला। जीवनात फिटनेस का डोस आधा घंटा रोज असे अभियानातील मूलमंत्र यावेळी स्टुडंट खेळाडू व विद्यार्थ्यांना देण्यात आले। एशियन चॅम्पियन गोल्ड विजेता ऋषभदास यांच्या संघर्षाची गाथा ऐकून त्यांनी दिलेला मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला। यावेळी डायरेक्टर महात्मा एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर निवेदिता श्रेयांस, मुख्याध्यापक जगदीश बाकल, रीमा निकालजे तसेच आदी मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व व्यवस्थापकीय मंडळ यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते। Extended family, you can imagine. So there is a lot of pressure. So I have given my interview, and then the result came. There is a lot of pressure. The whole PDF I opened, and my name is not there in it. So totally depressed. Almost 1 or 2 days I didn't talk to anybody, because that is a kind of rejection. I didn't get rejected anywhere in my life. So at the age of 22, I was seeing the successful career, and when you see the rejection, you feel demotivated. Yes, I felt demotivated. But after that, there is another prelims exam coming in just within 4 days. Because the next cycle is going to start, you have to give again prelims. So after 4 days, I have given the prelims in which I didn't qualify. Because I didn't have the time to prepare for the next attempt. So I will tell you the point you have raised here. What happened? Everybody started questioning me, saying you have already went to an interview stage. Then why are you not able to clear the prelims, which is the basics? इस आगे तुम नौकरी करोगे, ज्यादा प्रेशर रहेगा, और बड़े बनोगे लाइफ में, और प्रेशर रहेगा। तुम घर सेट, फैमिली सेट होगा, और प्रेशर रहेगा। तुम्हारे बॉस, तुम्हारा बीवी, तुम्हारे मम्मी पापा, सबका प्रेशर रहेगा। तो प्रेशर झेलने का आदत डालो। ओके, ये जो आदमी तुम्हारे ऊपर प्रेशर है, ये प्रेशर ही नहीं है। यहाँ जो बैठे हैं, अपूर्वा मैडम से लेकर मैडम, मैं, हम सब पे प्रेशर है, अलग अलग तरीके का। मेरे ऊपर परफॉर्मेंस लाने का प्रेशर है, ऋषभ पे परफॉर्मेंस करने का प्रेशर है। सिलेबस आहे, जे करिक्युलम आहे, आपण जे महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसेसमध्ये जे आपण कार्यक्रम करतो, एज्युकेशन देतो, हे स्टुडंट सेंट्रिक आहे। जे मुलांना इझी होईल, म्हणजे मुलांना शिकण्यात मजा येईल असे आम्ही वेगवेगळे पराक्रम करत असतो। फॉर एक्झाम्पल जॉब फेअर करतो। परवाच आमचा मोठा जॉब फेअर झाला, जिकडे मुलांना कंपनीचा डायरेक्ट कॅम्पसमध्ये भेटायला मिळतं। जवळजवळ 50-60 कंपनीजनी स्टॉल टाकलेला। इट इज अ डायरेक्ट इंटरॅक्शन विथ द कंपनी। ते आपण मुलांसाठी करतो। आपल्याकडे कंपोजिट लायब्ररी आहे पनवेलमध्ये, पिल्ले कॅम्पसमध्ये, इकडे ह्या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग मुलांसाठी जेव्हा ते काही प्रोजेक्ट करतात, त्यांना काही पार्ट्स लागतात। तर पार्ट्स घ्यायला त्यांना क्रॉफर्ड मार्केटला जावं लागतं, व्हायकलला जावं लागतं, की टू मेक दॅट इंजिनिअरिंग टेक्निक मशीन और अ प्रोजेक्ट। पण ते पार्ट्स आम्ही मुलांना इथे ॲज अ लायब्ररी म्हणून प्रोव्हाइड करतो। तर अशी सुविधा आम्ही लेटेस्ट, आम्ही ऑलरेडी वेळेच्या पुढे चाललेलो आहोत। NEP मध्ये व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, तिथे इम्पॉर्टन्स दिलंय व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन। लाईक मॅडम सेड की व्हॅल्यू काय देत आहे, आपण ऍडिशनल व्हॅल्यू काय देत आहे,
तर आम्ही इमोशनल आणि मेंटल वेलनेससाठी मुलांना मेंटली इमोशनली मेडिटेशन रिलॅक्सेशन टेक्निक प्रोव्हाइड करतो. तर हे जे ॲथलीट आहेत ते जेव्हा खेळायला जातात ग्राउंडवरती तेव्हा आमचे सगळे कोचेस त्यांना मेडिटेशन करायला लावतात आणि त्यांना रिलॅक्स करायला लावतात. तर हे सगळे उपक्रम ऑलरेडी आपल्याकडे सुरूच आहेत आणि मला वाटतं वी आर डुईंग व्हेरी गुड ॲज अ ऑर्गनायझेशन, ॲज अ इन्स्टिट्यूशन. कारण का आमच्याकडे जवळ 50 विद्यार्थी आहेत जे नॅशनल लेवलवरती खूपच चांगल्या प्रकारे स्पोर्ट्समध्ये कार्य करत आहेत आणि ते महाराष्ट्र स्टेटचं नाव पण नॅशनल लेवलवरती ते आणतायत. तर पिल्ले HOC कॉलेज हे खूपच महत्वपूर्ण कामगिरी अशा स्पोर्ट्स फील्डमध्ये करत आहेत आणि आपले जे कोचेस आहेत, जे टीचर्स आहेत, जे आपले इब्राहिम सर आहेत, पद्माक्षन सर आहेत, सगळे पालक आहेत, विद्यार्थी आहेत आणि हे जे खेलो इंडियाचं जे सेंटर आहे इथे आम्ही मुलांना एवढं चांगलं न्यूट्रिशन देतो, एवढं चांगलं ट्रेनिंग देतो, एवढं चांगलं कोचिंग देतो. त्यांना अभ्यासासाठी पण सेपरेट त्यांना आम्ही कोचिंग देतो. समजा त्यांचा क्लास जर का बुडला असेल, टाइम टेबल मिस झालं असेल तर टीचर्स त्यांना सेपरेटली घेऊन ट्रेन करतात आणि एक्झामसाठी प्रिपेअर करतात. तर हे सगळं आम्ही मनापासनं मुलांसाठी स्पोर्ट्सच्या जे एक्सपर्ट मुलं आहेत त्यांचं करिअर बनवायला. फॉर एक्झाम्पल जसं पद्माक्ष म्हणाले एअरफोर्समध्ये काही लोकांना नोकरी मिळाली. तुम्हाला इथे पिल्लेचा इतिहास आहे. सूर्यकुमार यादव आमचा स्टुडंट आहे जो इंटरनॅशनल क्रिकेट प्लेअर वर्ल्ड फेमस झालेला आहे. अयोनिका पॉल आमच्या शूटिंग रेंजमध्ये इथे ती शिकली आहे. आपल्याकडे खूप सुंदर असं शूटिंग रेंज आहे. नंतर किरण जाधव आता तो इंटरनॅशनल शूटर, रायफल शूटर, परवाच त्यांनी मेडल काढलं आहे इंटरनॅशनल लेवलवरती. किरण जाधव, राहुल विके आमचा फुटबॉल प्लेअर आहे, व्हॉलीबॉल. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये आम्ही टॉपर्स आहोत स्पोर्ट्समध्ये. पूर्ण स्पोर्ट्स जेवढे कॉलेज जवळजवळ 4,500 मुंबईमध्ये कॉलेज आहेत त्याच्यामध्ये आमचं कॉलेज टॉपवरती आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की जे आम्ही करतो मनापासनं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फुल प्रयत्न. म्हणजे डॉक्टर KM वासुदेवन पिल्ले सर स्वतःच्या खिशातनं पैसे घालतात. टीचर्स आणि कोचेस आम्ही स्पेशली चांगले हायर करतो विथ गुड सॅलरीज की त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला. तर आय थिंक डॉक्टर KM वासुदेवन पिल्ले इटसेल्फ इज अ ब्रँड अँड अ बिग इन्स्टिट्यूशन आणि होप की अजून इंटरनॅशनल ऑलिम्पिक विनर्स आम्ही इथून काढू. अयोनिका पॉल आहेच, कॉमनवेल्थ विनर आहे, सूर्यकुमार यादव आहे. अँड यू विल सी मोर कमिंग ऑन द वे बिकॉज वी हॅव मॅडम सपोर्ट, वी हॅव दिस यंग जनरेशन सपोर्ट अँड वी हॅव आर एक्सलंट टीम आणि तुमच्या सगळ्या मीडिया लोकांचा सपोर्ट आहे की ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. थँक्यू सो मच. थँक्यू.